नांदेड़ जिले के नए पुलिस एसपी अविनाश कुमार ने आज एक पत्रकार परिषद लेकर जिले की दो मुख्तलिफ वारदातों में पुलिस की शानदार कार्रवाई का जिक्र किया। पहली वारदात किनवट की है, जिसमें एटीएम मशीन से 17 लाख रुपए की चोरी की गई थी। दूसरी वारदात साइबर क्राइम से जुड़ी है, जिसमें एक व्यक्ति से ऑनलाइन फेक ट्रेडिंग के सहारे 71 लाख रुपए लूट लिए गए थे, जिसमें पुलिस ने तकरीबन 63 लाख रुपए बरामद किए। हा प्रेस कॉन्फरन्सचे 2-3 मुद्दे आहेत। एक तो एक किनवटचा जे इन्सिडेंट आहे, तुम्ही काही जण ऑलरेडी मीडियामध्ये कव्हरिंग झालेला आहे, आणि एक बोनस इशू आहे सायबरचा, ते सुद्धा मी डिस्कस करणार। पुलिस स्टेशन किनवट गुन्हा नंबर 235/2024 असा एक गुन्हा दाखल झाला होता किनवट पोलीस स्टेशनमध्ये। ते थोडा युनिक गुन्हा असा होता की हा चोरी आहे किंवा चीटिंग आहे किंवा कसा, हा अगोदर कळत नव्हता, म्हणून बँक सोबत कम्युनिकेशन चालू होता की काय नेमकी काय झालेलं आहे, ते सुद्धा खूप श्योर नव्हता की कसा झाला, टेक्निकल फेलियर आहे की नेमकी एक चोरी आहे, असा निष्पन्न होत नव्हता स्टार्टिंगमध्ये। नंतर हळूहळू सर क्लियर झाला। तो हा मध्ये एक जवळपास 15,60,500 असा अमाउंट चोरी झाला एटीएम मधून। ते 500चे जे 3,479 नोट असा जे बँक एटीएम मध्ये टाकला होता, ते सापडत नव्हता, असा प्रकार होता। पोलिसांच्या समोर आला आणि जवळपास 17,39,500 असा अमाउंट गहाळ झाला होता। तो स्टार्टिंग पासून असा वाटत होता की हा एक इंटरनल जॉब आहे। रीजन की हा पासवर्ड हा मध्ये लागतो, त्यामध्ये टेक्निकल नॉलेज असला पाहिजे, पण ते काही जैसे एटीएम चोरी में जनरली होता कि उठा के ले गए, तोड़फोड़ हुआ, असा काही झाला नव्हता। तो स्टार्टिंग पासून हा क्लियर होता की हा एक इंटरनल किंवा असा जे क्राइम एटीएमचा ज्यांच्या टेक्निकल नॉलेज है वही कर सकते हैं ये गुना, ऐसा अपने को लग रहा था। तो हमने जो संशयित था इंटरनल जो ये हैंडल करते थे, जिसमें कि अकाउंटेंट हैं भारत सोनटक्के, क्लार्क रितेश विळाले, आणि जे बँकेतील शिपाई होता, आणखी 3-4 लोक जे हा पूर्ण प्रोसेसमध्ये इन्वॉल्व आहे, त्यांचे इंट्रोगेशन केला आमची टीम, पोलीस स्टेशन किनवटची टीम, SDPO ॲडिशनल SB आणि आमची LCBची टीम, PI खंडेराय लीडरशिपमध्ये API शेकडे आणि त्यांची टीमने इंट्रोगेशन केला सर्वांना, आणि त्याच दिवशी काही पुरावा समोर गेला आणि नंतर हळूहळू पूर्ण गुन्हा उघड आला। त्यामध्ये आत्तापर्यंत जे समोर आलेला आहे 3 आरोपीची इन्व्हॉल्वमेंट आहे। एक बँकेतील सिपाही आहे गीतेश नारायण भीमन्नेवार आणि सहकारी अकाउंटंट भारत सोनटक्के, क्लार्क रितेश विराले। हा जे कॉन्स्पिरसी स्टार्ट झाला होता हा क्लार्कने केला होता, रितेश विरालेने, असा समोर आलेला आहे। त्यांना थोडा त्याची जे वय आहे 30-32 जवळपास आहे, आणि ते थोड़ा टेक्निकली साउंड आहे की कसा आहे एटीएमची पासवर्ड, कॉम्बिनेशन ऑफ पासवर्ड कसा ट्रे वापर होतो, त्यांना थोडा माहीत आहे, अगोदरपासून ते इन्वॉल्व आहे बँकिंगमध्ये। आणि जे सहकारी अकाउंटंट आहे भारत सोनटक्के, त्याच्या वय 58 इयर्स आहे जवळपास, ते थोडा आर्थिक अडचणीमध्ये होता असा समोर आलेला आहे। आणि गुन्हाचे जे मोटिवेशन आहे भारत सोनटक्केसाठी असा क्रिमिनल माइंडसेट असा दिसत नाही, ते थोडा आर्थिक अडचणी होता, आणि एक कॉन्स्पिरेटर रितेश विळाले यांनी तिन्ही इन्व्हॉल्वमेंट कॉन्स्पिरेसी रचून हा क्राइम केलेला आहे। यामध्ये जवळपास 11 लाख रुपये कॅश आणि 4,60,000चे दागिने, जे शिपाही होता गीतेश यांनी काही दागिने खरीद बिक्री केला होता, त्या अमाउंट से निकाल के थोड़ा सा उसने ज्वेलरी लिया था, तो वो भी हमने अलग अलग प्लेसेस से रिकवर किए हैं। पूर्ण लॉजिकल कंक्लूजन तक
पहुंचाएंगे हम लोग। तो हा होता भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकचे ATM मधून जे चोरी झाला होता त्याचे बाबत। आणि एक दुसरा इन्सिडेंट आहे ज्यामध्ये जे विक्टिम आहे त्यांनी थोडा रिक्वेस्ट केलेला आहे की माझी ओळख, माझी आयडेंटिटी तुम्ही थोडीशी कॉन्फिडेन्शियल ठेवा। सायबर फ्रॉड, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड फ्रॉडचे प्रमाण खूप जास्त आहे। अपन जो चोरी बोलते 380 के गुना, घरफोड़ी, ये बहुत छोटे अमाउंट में होता, 10,000, 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख। बट जो साइबर अमाउंट अभी फ्रॉड हो रहे वो अलग ही क्वांटम में हो रहा। तो उसमें लगभग इस स्पेसिफिक केस की बात करते हैं तो उनके लगभग 70 लाख रुपए गए थे इसमें, ऑलमोस्ट 70 लैक्स, जिसमें कि हमने अभी तक उनको कल उनके अकाउंट में 55 लैक्स वापस आए हैं। इसमें क्या होता है, उनके पैसे गए ओवर ए पीरियड ऑफ टाइम जाते, एक साथ 70 लाख उसने इन्वेस्ट नहीं किया था, 10 लाख, 20 लाख, 30 लाख रिटर्न अच्छा देखते हुए और धीरे धीरे करके ओवर अ पीरियड ऑफ टाइम त्यांनी 70 लाख इन्व्हेस्टमेंट केला होता हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म मार्फत। नंतर त्यांना कळला की नहीं ते पूर्ण फ्रॉड आहे, ते पैसे वापस देत नहीं, उनको कुछ काम पड़ा, पैसे वो वापस लेने लगे तो मिला नहीं। तो साइबर जो हमारा पुलिस स्टेशन है उसका कोइंसिडेंटली ये क्राइम नंबर 1/24 है, हमारे साइबर पुलिस स्टेशन का पहला गुना है ये। और हमने इसे ओवर ए पीरियड ऑफ टाइम ट्रैक किया। अलग अलग लेयरिंग में अकाउंट थे, पहले एक अकाउंट में पैसे गए, फिर उस अकाउंट से तुरंत दूसरे अकाउंट में ट्रांसफ़र हुआ, ऐसे 4-5 लेयरिंग हुई। हमने सबको निष्पन्न किया और फाइनली जहाँ पे अमाउंट हमें दिखा उसको हमने फ्रीज़ किया। लगभग 63 लाख रुपीज़ को हम फ्रीज़ कर पाए अलग अलग अकाउंट में, लगभग 7-8 अकाउंट हमें मिले। तो 63 लाख को फ्रीज़ किया और फ्रीज़ करके हम पैसे वापस ऐसे नहीं दे सकते, इसलिए टाइम लगा हमें कोर्ट के थ्रू देना होता है। तो कोर्टमध्ये पाठपुरावा करून त्यांना त्यांची अकाउंटमध्ये 55 लाख काल परत आलेला आहे। एक चांगली बाब आहे। त्यामुळे आमचे भाग्यनगरची टीम आणि सायबरची टीम यांना मी कौतुक करतो हा गुन्ह्यामध्ये। आणि आमचे टार्गेट आहे की त्यांची पूर्ण अमाउंट 100% अमाउंट परत आला पाहिजे। त्यासाठी 8 लाख रुपीज आणखी फ्रीजवर आहे, पाठपुरावा चालू आहे, ते परत येणार। आणि आमची टार्गेट आहे 100% अमाउंट परत येणार। हा एक बिग क्राइम होता आणि चांगले त्यामध्ये जो विक्टिम है उसके लास्ट तक पैसे पहुंचे हैं, इसलिए ये अच्छी बात है। तो ये 2 केसेस थे। इसमें आरोपी का आयडेंटिटी मी बोलू शकणार नाही, पण ते असा एक चांगला केस होता।